अर्धापूर नगरपंचायतीला उर्दूमधून नाव द्यावे या मागणीसाठी सभागृहात खडाजंगी नगरपंचायती मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख जाकीर यांनी नगरपंचायतीला उर्दूमधून नाव द्यावे अशी मागणी केली होती। उर्दू नावावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली आहे। भविष्यात उर्दू नावावरून अर्धापूर शहरात राजकीय वातावरण तापणार अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासन काय भूमिका घेते याकडे राजकीय मंडळी सहजनतेचे लक्ष लागले आहे। त्यांनी म्हणले की नगर परिषदेने बघून घ्यावं, त्याचं पत्र माझ्याकडे अवेलेबल आहे। नंतर सुप्रीम कोर्टाने जजमेंट पास केलं साहेब। नंतर अध्यक्ष साहेब माझे जसं म्हणू शकता नंतर बरं का, आता थोडं मला बोलू दे। 15 एप्रिल 2025 ला सर्वोच्च न्यायालयाने, भारताचे सर्वोच्च न्यायालय परत सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने सांगितलेले उर्दू टाकू शकता। आता हे समाज सदस्य म्हणतात की वादग्रस्त आहे। आता कोणतं वादग्रस्त आहे हे सांग ऐका, थांबा माझी तुम्ही काही बोलून वादग्रस्त असा तुम्ही बोला, मला बोलू द्या। तुम्ही बोला किंवा मला बोलू द्या। उर्दू विषय वादग्रस्त म्हणलो काय सांगा? ठीक आहे, तू आता काय हे वादग्रस्त आहे। म्हणले का आता वादग्रस्त म्हणून होता? वादग्रस्त असा कोणताही विषय बोलता येत नाही तर बोलायचं नाही। कायदा पुढे तुम्ही नाही, मी बी नाही। सर्वजणाला तुम्ही मोठा लहान म्हणता का? कसं म्हणता तुम्ही सर्वजणाला लहान? कोणी कोणाला तुम्ही कशाला हे करायचं? तुम्ही बघा, मी तुम्हाला उत्तर द्या। बघा तुम्ही सभागृहात यांचं कसं मत आहे? उर्दू नाव वादग्रस्त आहे म्हणजे आम्ही का पाकिस्तान आलेलो का? कसं म्हणताय उर्दू वादग्रस्त आहे म्हणून? याला काय अधिकार म्हणायचं? कसं म्हणू शकते ते? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं, मतलब आपण सर्वोच्च न्यायालय बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे। वाचा अनुच्छेद 12 मध्ये काय म्हणतो बाबासाहेब? हा तुम्ही टाका प्रस्ताव। चला माझी संबंधित चला माझी सही घ्या चला। अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। सुनो, मैं एक बात बोलतो जाकीर, काय बोलता उर्दू